एक चांगला समाज घडण्यासाठी between men and women, okay, how they both should get treated, right? सिव्हिलायझेशन अजून छान व्हायला पाहिजे. ओके. आणि आता मी ड्रॉ नाही केलंय, पण ईस्ट इंडियामध्ये एज्युकेशनला एवढं महत्त्व नाही आहे. शेल्टर टू लिव्ह बिकॉज कश्मीर हॅज बीन अटॅक्ड सो मेनी टाइम्स इन पाकिस्तान. आय वॉन्ट अ स्ट्रॉंगर बॉर्डर टू प्रोटेक्ट देम फ्रॉम पाकिस्तान. माहिती आहे ना सगळ्यांना विद्युत झालं ते चाललं. बाकी आपल्या हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यावर थोडासा वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ शेअर करणार आहे. हल्लीच माझी ओळख झाली एका टीमबरोबर. त्यातल्या काही छान असं काम करतायत. ते लहान मुलांचे वर्कशॉप घेत आहेत आणि आपल्या नवीन जनरेशनला संविधानाची जी मूल्य आहेत ती खेळता खेळता किंवा त्यांच्या वयानुसार त्यांना जसं समजेल त्या भाषेमध्ये खेळातनं गाण्यातनं अगदी छान पद्धतीने त्यांना समजून सांगतात. अशा म्हणजे आपली जी यंग जनरेशन आहे किंवा आपलं जे देशाचं भविष्य, आपली जी मुलं आहेत लहान, जी देशाचं भविष्य असणार आहे, त्यांना आपल्या देशाचं संविधान माहिती असलं पाहिजे आणि एक नैतिक नागरिक घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर मला त्यांचं खूप छान वाटलं काम हे, म्हणूनच मी आज इथे आलेले. इथे त्यांचं वर्कशॉप आहे. लहान मुलांचं वयोगट आहे 10 ते 18. तेच थोडंसं शूट करणार आहे तुमच्याबरोबर आणि शेअर करणार आहे. आणि काही त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे मी देईल. जर तुम्हालासुद्धा अशा पद्धतीचं शिबिर भरवायचं असेल तर तुम्हीसुद्धा भरू शकता. आणि त्याचबरोबर मी त्या ज्या मॅडम आहेत त्यांच्याशीच तुमची ओळख करून देईन आणि त्या तुम्हाला ह्याविषयी म्हणजे व्यवस्थित माहिती देऊ शकतील, म्हणजे तुम्हाला जेणेकरून आयडिया होईल त्यांच्या कामाची आणि तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अशा प्रकारच्या कामामध्ये तुमचा सहभाग किंवा तुमच्या कॉलनीतील किंवा शाळेतील किंवा घरातील मुलांचा सहभाग नोंदवू शकता. तर चला आता आपण बघूया किती मुलं जमलेली आहेत आणि प्रोग्राम कसा सुरू होणार आहे, काय स्वरूप असणार आहे त्याचं. आता मी आतमध्ये आलेली आहे आणि मुलं जमलेली आहेत कार्यशाळेसाठी. बघूया आता कार्यशाळा कशी होते ते तुमच्यावर मी शेअर करणारच आहे. आणि मला फक्त हाफ डेज अटेंड करायला जमणार आहे कारण माझं काही काम असल्यानंतर लंच नंतर मी नसणार आहे. तर जेवढं जास्त शक्य होईल तेवढं मी तुमच्यावर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या व्हिडिओमधनं. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. शुभ सकाळ. ओके. हॅलो 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 हॅलो. सो लेट्स स्टार्ट विथ आवर डे. ओके. तर आज आपण इथे कोणालाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण इथे डेमोक्रेसी सेलिब्रेट करत आहोत, कॉन्स्टिट्यूशन व्हॅल्यूज समजून घेतो. ओके. तर इथे मिक्स भाषिक, काही इंग्रजी माध्यमातली आहेत, काही मराठी आहेत. भाषेचा प्रॉब्लेम होऊ शकतो, एखादा शब्द कळू शकत नाही तर हँड रेज करायचं, ते सांगेल. पण आपण सगळ्यांनी एकमेकांना समजून घेणार आहोत. ओके. तर आज आपण इथे आहोत. आपण सुरुवात करण्यापूर्वी आधी आपली जी प्रास्ताविका आहे, प्रियम्बल आहे कॉन्स्टिट्यूशनची, त्याचं रीडिंग करून आपण सुरुवात करणार आहोत. लेटर ऑन वी विल डिस्कस द थिंग. ओके. तर कोण छान वाचेल बरं? To constitute India into a sovereign, socialist, secular, democratic, republic, and secure to all its citizens. Justice, social, economic and political, liberty, of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all, fraternity, assuring the dignity of the individual, and the unity and integrity of the nation.
काय आवडत नाही ते पण सांगितलं चालेल. करेक्ट करेक्ट. आणि हे करताना एक इंटरेस्टिंग वेने आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत. युजली आपण आपलं स्वतःचं इंट्रोडक्शन देतो राईट, पण आज तसं नाही करायचं. तुमच्या बरोबर तुमचा जो बेंच पार्टनर आहे किंवा जी बेंच पार्टनर आहे तिला तुमची इन्फॉर्मेशन द्यायची आहे किंवा द्यायचं आहे आणि मग ते तुमच्या ऐवजी तुमचं इंट्रोडक्शन देतो. इंटरेस्टिंग. तुमचं नाव धनश्री आहे है ना. ही एक डायटिशियन आहे, आहार तज्ञ म्हणतात त्याला. म्हणजे लोकांनी काय खावं काय नाही खावं हे समजून सांगणारा त्याला आहार तज्ञ म्हणतात. तिला मुलांमध्ये लोकांमध्ये काम करायला आवडतं, डेमोक्रेसी समजून सांगायला, संविधानिक मूल्य समजून सांगायला आवडतं. तिला काय आवडत नाही तर तिला खोटेपणाने वागायला आवडत नाही, तिला खोटं बोलायला आवडत नाही, अप्रामाणिक लोक तिला आवडत. ते तिचं इंट्रोडक्शन. ठीक आहे. आता ती माझं इंट्रोडक्शन करून दाखवेल तुम्हाला आणि तसंच तुम्हाला इथे येऊन करायचं. कळालं? हा धनश्री. तर मी प्रवीण दादा, त्यांचं नाव प्रवीण जठार, ते IT मध्ये काम करतात. ओके. त्यांना लोकांमध्ये मिळून मिसळून सामाजिक जी सोशल कामं आहेत ती त्यांना आवडतात फार. आणि त्यांना काय आवडत नाही आणि त्याचबरोबर ती एक आवडत नाही त्यांना. तर क्लिअर आहात तुम्ही की काय आता असं तुम्हाला कुणाचं झालंय आता? ओके ग्रेट. काय नाही आवडत? नॉनव्हेज नाही आवडत. ओके बोला. तिचं नाव वर्षिका आहे, ती इयत्ता 7वीत आहे. IMS स्कूलमध्ये शिकत आहे. तिला डान्स करायला खूप आवडतो. तिला मोठं होऊन फॅशन डिझायनर आहे. ओके वा वा. चला सेकंड या. आता या सीजन मध्ये जाऊ आपण. ही इयत्ता 9वीत शिकत आहे. तिच्या शाळेचं नाव कर्नाळा स्कूल आहे आणि तिला चित्र काढायला आवडतं. त्याचं नाव सौम्या आहे. हा 5वीमध्ये जाणार आहे. ह्याला पिवळा कलर खूप आवडतो. अरे वा. आणि ह्याला पिंक कलर नाही. तो कर्नाळा स्कूलमध्ये शिकतो. ओके. आणि त्याला कलर प्रॉपर्टी आवडते आणि नकली आवडत नाही. आणि त्याचा फेवरेट कलर ऑरेंज आहे. ओके तसं तू राहिलं तरी चालेल. तिचं नाव संगमी आहे. ती इयत्ता 5वीमध्ये. तिचा आवाज आवडतो. नाही आवडतो. ओके थँक्यू. थ्रू आउट दिवसाचे होतील हे तुमचे ग्रुप. ओके, यामध्ये तुम्ही परफॉर्म करा ऍक्टिव्हिटी. महाराष्ट्र कोणी ठेवलंय? छान छान. इंडिया नको. तुमचं काय नाव आहे? तुमचं नाव काय? मिल्की वे. तुमचं काय नाव? गॅलेक्सी वॉरियर्स. तुमचं काय नाव आहे? ग्रीन लीफ.
तुमचं काय नाव डिसाईड झालं का? इको वॉरियर्स. आणि यांचं काय नाव आहे? बरोबर आहे. आपण हिंदू मुस्लिम भेद चाललाय ना, तर आपण भेद करायचंय का? आपण सगळे माणसं आहोत ना. आपण सगळ्यात आधी कोण आहोत? येस. मग माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागायचंय. बरोबर आहे. हा हिंदू मुस्लिम तोरे भेद धर्म परी मानवता प्यारी या मनातून या मनातून एक बात जाणार पारी चला रे देश आपल्या स्वतःचा देश मोठा झाला. तुम्हाला काय वाटते भारतामध्ये काय काय असायला पाहिजे? तुमच्या स्वप्नातला भारत कसा असायला पाहिजे आणि त्या भारतामध्ये काय काय असेल ते तुम्हाला आता एक नकाशा दिला जाईल. त्या नकाशामध्ये तुम्ही लिहायचे. म्हणजे तुम्ही त्या चित्र काढू शकता किंवा त्याचं कंटेंट इथे लिहू शकता की काय काय पाहिजे. वरती तुमच्या ग्रुपचं नाव लिहा आधी. हां, ग्रुपचं नाव लिहा इथे कुठेतरी, ग्रुपचं नाव. आणि त्या पाठी त्यानंतर हा भारत देशामध्ये तुम्हाला काय पाहिजे, काय काय लागणार भारत देशामध्ये तुम्हाला काय असावं असं वाटतं. झाड असायला पाहिजे किंवा काय काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे भारत देश. तुमच्या स्वप्नात भारत देश कसा असायला पाहिजे. भारत देश आहे सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये काय काय आहे आता सध्या काय काय चाललंय ते माहिती आहे सगळ्यांना, है ना. तुम्ही न्यूज बघता, तुम्ही पेपरमध्ये वाचत असता, तुमच्या आईवडील तुम्हाला सांगत असतील आहे की नाही, की देशात काय चाललंय, देशाबाहेर काय चाललंय, युद्धमध्ये झालं, तिथं काय झालं, माहिती आहे ना सगळ्यांना. युद्ध झालं ते चालू आहे. बाकी आपल्या इथे गार्डन्स आहेत, अस्वच्छता तुम्हाला आवडत नाही ते सगळं आहे ना. त्यातलं तुम्हाला काय पाहिजे इथे किंवा काय नाही पाहिजे ते लिस्ट आउट करायचं. आणि ते करण्यासाठी आपल्याला काय साधन आहे, हा नकाशा आहे आणि हे काही स्केच पेन आहेत आपल्याकडे. हां, त्याने तुम्ही चित्राच्या माध्यमातून सांगू शकता किंवा काय लिहून सांगू शकता, कसंही सांगू शकता. तर तुमच्या ग्रुपला हे सगळं दिलं जाईल एका ग्रुपला इथे, आणि ते तुम्ही करायचं. ओके, चालेल. जेवढं चांगलं कराल तेवढं मग इथे येऊन तुम्हाला पण प्रेझेंट पण करायचं. तुम्ही हे का लिहिलं आहे, ते तुम्हाला काय पाहिजे ते करता येईल. तुम्हाला कसं वाटतं, सोपं वाटतंय अवघड वाटतंय? सोपं आहे ना. अरे वा, मस्त. या. If you have any doubt, you can ask. हां, बट
तुम्ही ग्रुपमध्येच बोलून जर केलं तर आम्हाला भारी वाटेल. मागील 1 वर्षापासून घेत आहोत. मागच्याच वर्षी आम्ही संविधान कट्टा नामक संकल्पना सुरू केली 7 जूनला आणि 6 जूनला आणि तेव्हापासून ही जर्नी आमची सुरू झाली आहे मुंबईमध्ये. एक कॉन्स्टिट्यूशन लिटरसी आणि व्हॅल्यूज वर काम करत आहोत, ज्यामध्ये योग्य नागरिक बनण्याच्या दिशेने, एक जबाबदार नागरिक बनण्याच्या दिशेने आपण थोडा प्रयत्न करत आहोत, जे युजली आपल्या समाजशास्त्रांच्या पुस्तकांमधून तेवढं होत नाही किंवा झालं तरी ते फार लहान पातळीवर तो एक प्रयत्न असतो. तर संविधान जे अतिशय गरजेचं आहे एक समाजाला जोडण्यासाठी, जी संविधानिक मूल्य आहेत आपली, त्यावर आधारित जर आपला समाज एक चांगला समाज घडण्यासाठी संविधानिक जी मूल्य आहेत, जगण्याची जी मूल्य आहेत आपली, जीच नथिंग बट आपली संविधानिक मूल्य ती रुजणं फार गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने आपला हा सगळा प्रयत्न चालू आहे छोटासा, की ते लहान मुलांपासून व्हावं. मी यापूर्वी जसं मेन्शन केलं, आपण त्याची सुरुवात एक मागील वर्षापासून केलेली आहे आणि प्रयत्न चालू आहे. आणि आपल्याला या माध्यमात विचार करणारी, तत्व करणारी, विज्ञाननिष्ठ असणारी आणि योग्य प्रश्न विचारणारी पुढची भावी पिढी आपल्याला तयार करायची आहे, जेणेकरून आपण एक सशक्त लोकशाही तयार करण्याच्या दिशेने पुढे जाऊ किंवा आणू, असा एक विचार आहे या सगळ्या मागे. त्यामुळे संविधान मूल्य फार गरजेची आहे. यातून मुलं आपले अधिकार समजतील, आपले हक्क समजतील, आपल्या जबाबदाऱ्या कळतील त्यांना आणि एक जबाबदार नागरिक बनण्याच्या दिशेने त्यांनी त्यांचा प्रवास करावा. आणि जर दुसरं कोणाला अशा प्रकारचे वर्कशॉप घ्यायचं असेल तर ते कॉन्टॅक्ट करू शकतात का? डेफिनेटली करू शकतात आणि हे अधिकाधिक स्प्रेड व्हावं, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं आणि आपण सगळेच यामध्ये जोडले जावे हेच इच्छा आहे. थँक्यू. काय काय डिसाईड झालं? लिस्ट तिकडे अजून आतमध्ये नाही गेली, बनते अजून. ओके, बनल्यावर सांगा मला. देशामध्ये ग्रीनरी पाहिजे, गुड अँड फ्री हेल्थ केअर, गुड अँड फ्री एज्युकेशन, आणि काय नाही पाहिजे ते बाहेरल्या, देशाच्या बाहेरल्या काय नाही पाहिजे तुम्हाला. याचं नाव काय? सक्षम ना? तुला काय नाही पाहिजे? नंतर लिहितो. ओके, काय काय आलं आहे हे देशात आपल्या? अरे मी काय बोलते, टेररिझम नकोय ना आपल्याला देशात. त्याला बाहेर काढा, बाहेर. काय काय हवंय देशामध्ये? काय काय आलं दाखवा मला. पीस आले आणि ट्रॅश डस्टबिन मध्ये सगळं कचरा वगैरे टाका. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून चालेल. काय काय आलं हे देशात इकडे? हा देशात आता मुंबई खूप मोठा शहर आहे. मला पाहिजे तर सिव्हिलायझेशन अजून छान व्हायला पाहिजे. ओके. आणि आता मी ड्रॉ नाही केलंय, पण ईस्ट इंडियामध्ये एज्युकेशनला एवढं महत्त्व नाही आहे, म्हणून तिकडे स्कूल्स प्रोव्हाइड करायला पाहिजे गव्हर्नमेंटला. आणि आता जम्मू काश्मीरमध्ये रिसेंट वॉरनंतर खूप लोकांची जान, म्हणजे खूप लोकांची लाईफ. इंग्लिशमध्ये पण चालेल. many of them have lost their lives, so I also want to provide them a shelter to live, because Kashmir has been attacked so many times in Pakistan. I want a stronger border to protect them from Pakistan. And in South India, let's say I want to grow more plants. I know that it is very natural place, but because of global warming, it's pretty hot in there. So I want to reduce the global warming and plant more trees in South India to make it a full natural place. With civilization, reduction of global warming, and reduction of poverty and corruption. All already mentioned in that. Very good, very nice. Marathi. चालेल, इंग्लिशमध्ये पण चालेल ना आपल्याला. हे तुमच्या देशात आलं की नाही? काय काय आलंय? नाही दिलं. हां, डस्टबिनच आहे अजून. जपानमध्ये कसं करता माहितीये ना? माहिती आहे ना जपानची टेक्नॉलॉजी? हा, रिसायकलची मशीन आहे तिथं जपान. रिसायकल तर कर. जपानमध्ये कचऱ्याची विल्हेवाट. वर्ष ही शिक्षण घेण्याची एक पद्धती असू शकते, बरोबर आहे, आणि ही इंटरेस्टिंग पद्धती आहे, राईट.
जेव्हा आपण नॉर्मल एक रुटीन शिक्षण शिकतो, आपल्यातच बसून आपलंच करतो, एक बोरिंग होते ना, आपल्याला थोडं बोर होतं ना. पण ही शिक्षणाची expose the ideas for the future India and also teaching us about teamwork, contribution, and this activity also taught us about तर स्वराचं जे तर आपण जातो ना, आपले जे सिस्टम्स आहेत, आपल्या महानगरपालिका आहेत किंवा रिस्पेक्टिव्ह आपले जे अधिकारी आहेत, जे त्याला रिपेअर करणारे आहेत किंवा सिस्टम्स आहेत, त्यांच्याकडे जाऊन तक्रार करतो की नाही, तसंच इथेही आहे. वी नीड टू गेट, आपण ओपन होणं, आपण बोलणं, आपण व्यक्त होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि आपण या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून तेच करण्याचा प्रयत्न केला. ओके, जाता आणि तो त्यांना काय वाटतंय किंवा त्यांचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते थोडंसं हे करतो. बघा दोन हा, आणि तुमच्या नकाशा बंद करा, म्हणजे बाजूला करा आणि हे जे सांगतात ते ऐकायचं. करेक्ट. सगळे महत्वाचे आहेत ना, सांगताय ते ऐका. चांगलं हेल्थकेअर आणि आपल्याला म्हणजे जायचं आणि आपल्याला बेटर फॅसिलिटीज आणि पॉलिटिकल आणि पोलीस आपल्याला काय जे मिसिंग आपल्याला फ्री आणि गुड एज्युकेशन पाहिजे, हेल्थकेअर पाहिजे, टॅक्स सिस्टम अजून चांगला झाला पाहिजे आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट अजून झाली पाहिजे आपल्या देशात. समुद्रामध्ये एक शिप पण काढलाय बाजूला, कॅन्सल पण काढलाय. काय बरं बरं. चला. महाराष्ट्रात भरपूर सारे शूरवीर आणि जसे शिवाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर असे भरपूर सारे शूरवीर होऊन गेले. तर जमीन आणि महाराष्ट्र हे दोन कंबाईन करून आम्ही महाराष्ट्र तर आम्ही पहिला बघितला आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही वॉन्टेड आणि अनवॉन्टेड हे दोन सेक्शन्स आहेत. water, peace, save animal, energy, save water, friendly relations with other country, ज्याने की म्हणजे वॉर्स होणार नाही. त्याच्यानंतर टुरिस्ट प्लेसेस पाहिजे म्हणजे आपलं अतिथी वाढेल. त्याच्यानंतर फ्युचरिस्टिक इंडिया, टेक्नॉलॉजी डेव्हलप व्हायला पाहिजे. एज्युकेशन आपल्याला पाहिजे कारण की त्यांनी आपलं भारत अजून वाढेल आणि शिक्षित होईल. त्याच्यानंतर आता गव्हर्नमेंट करेल. मध्ये किडनॅपिंग नाही पाहिजे, चोरी नाही पाहिजे, त्यानंतर पोल्युशन सगळ्यात मोठा शत्रू आहे कारण की त्यांनी आपली पूर्ण काय म्हणते. त्यानंतर डिफॉरेस्टेशन, झाडं पण कापायचे नाही आणि त्यांनी पोल्युशन वाढणारच नाही. त्यानंतर सॉइल इरोजन, माती त्यानंतर टेररिझम आपल्या इंडियामध्ये पाहिजे नाही आणि लढाई. थँक्यू. डिफॉरेस्टेशन म्हणजे झाडं वाचवा आणि रिसायकल्स अँड trash in the roadside and footpaths आणि सेफ वॉटर म्हणजे आपण आपले वॉटरची बचत केली पाहिजे. आणि पीसफुल फॉर किड्स अँड गर्ल्स म्हणजे जे गरीब मुलं वगैरे त्याच्यासाठी फ्री एज्युकेशन असायला पाहिजे. आणि इक्वॅलिटी बिटवीन ऑल जेंडर म्हणजे सगळ्यांमध्ये इक्वॅलिटी असेल दोन्ही जेंडर्स मध्ये. आणि फॉलो ट्रॅफिक रूल्स म्हणजे आपण ट्रॅफिक रूल्स
आणि डोंट फाईट फॉर रिलीजन म्हणजे कुठली वेगळी सांगितले असले आपले आपले दोस्त किंवा कुठले माणसाला जे वेगळे जातीचे असते ते फाईट केलं नाही पाहिजे. संस्कृतीला काय म्हणायचं? ऑक्सिजन देतात, फळं देतात, फुलं देतात, आपलं सावली देतात, आपल्याला प्रत्येकाला सेम राईट भेटायला पाहिजे. आजकाल स्कूल्स मध्ये डिस्क्रिमिनेशन होतं. like Rajasthan, Gujarat मध्ये आणि आपण आलेलो की इम्प्लिमेंट फार्मिंग आहे. जसं तो वरती जाऊन एक नॉर्थ साईडला वेस्ट व्हॅली स्टेट आपल्याला फार्मिंगसाठी जास्त लँड भेटेल नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम. नंतर आपण पाहिलं सगळं सिस्टम लाईक आपण आसाम त्या साईडला एज्युकेशन इम्प्रूव्ह होत नाही कारण तिकडे आपल्याला इम्प्रुव्हमेंट होत आहे एज्युकेशनमध्ये. नंतर जस्टिस लाईक केरला वगैरे साऊथ साईडला जस्टिस लवकर भेटत नाही भेटणार तर शाही लाईफ भेटतो. जास्त डिफॉरेस्टेशन होत आहे. जिकडे तिकडे एव्हरी कॉर्नर खूप जास्त झाड कापली जातात म्हणून. आणि तर आम्ही त्याच्यात पॉइंट्स टाकलेले आहेत क्लिअरली. जसं आता सांगितलं डिफॉरेस्टेशन खूप होत आहे तर ते कमी झालं पाहिजे. आणि आम्ही आजकाल मुलांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आणि आपल्याला क्वालिटी एज्युकेशन मिळायला पाहिजे. कारण की आम्ही What does it mean by quality education? Education quality means good education with the teachers that good teaching. आणि हानिकारक असतं. Past food past way the selling म्हणजे आता फॉर माय लाईफ एक्झाम्पल खूप माझे फ्रेंड्स आहेत इंग्लिश मध्ये कोणी जास्त फ्रेंड आहे तर ते जास्त करून खूप चिडवतात. लाईक इकोटिझम मध्ये काही नसतं. इट्स लाईक सगळं फेक आहे. सगळं काही सेलिब्रेशन असतं असं सगळं. तर हे सगळं कसं थांबायला पाहिजे. आणि पण ते वाढत चाललंय. तर आता नॉर्थचे लोक साऊथच्या लोकांना खूप स्किन मध्ये खूप चिडवतात.
कारण की ते ब्लॅक आहे आणि त्याचं काय ते दोन्ही डिफरन्स केले जातात. ते जास्त फेअर असलं तरी पण त्यांना बोललं जातं, जास्त डार्क असलं तरी त्यांना बोललं जातं. आणि असायला पाहिजे. तर यातच स्टेप तर पहिले सपोर्ट टू फिमेल चाइल्ड खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कारण प्रिव्हियस टाइम्स मध्ये एन्शियंट टाइम्स मध्ये एन्शियंट टाइम्स त्याच्यात आपण म्हणू शकतो की फिमेल चाइल्डला बेस्ट फॅसिलिटी भेटायची. फक्त फिमेल चाइल्ड नाही, जेंडर इक्वालिटी पण मॅटर करते. कारण माणूस एक्सपिरियन्स मध्ये मी सांगते, आता एव्हरी माणूस सपोर्ट फिमेल चाइल्ड विच आय अग्री, बट त्याच्यानंतर बॉयज टाकून बिलीव्ह करत. सो I support gender equality. Then civilization. India's population खूप जास्त वाढतंय आणि I think वाढलं पाहिजे. According to population, India's civilization खूप मागे आहे. आणि नुसतं civilization नाही, greenery म्हणजे नेचर. सिव्हिलायझेशन मुळे लोक रॉंग यूज करतात सिव्हिलायझेशनचा, म्हणजे रॉंग स्पॉट्स पण बनवतात त्याच्यावरती. त्याच्यामुळे सगळं ग्रीनरी फॉरेस्ट सगळ्याला बर्न करतात. डिफॉरेस्टेशन आणि त्याचं एक पॉइंट आहे एक्सपोजर टू वेस्ट. तेच एक एक्झाम्पल आहे. डिफॉरेस्टेशन, एक्सपोजर टू वेस्ट, टेम्पल्स वेस्ट, म्हणजे ते सगळं माहिती. तर ते सगळं बेसिकली पोल्युशन कॉज करते आणि पोल्युशनमुळे सॉइल पोल्युशन, ग्लोबल वॉर्मिंग एक्सेट्रा हे सगळं अफेअर होत आहे. ते थांबवण्यासाठी आपल्याला हे करायला पाहिजे, प्लॅन करायला पाहिजे. हॉस्पिटॅलिटी काही लोकांना एमर्जन्सीमुळे म्हणजे फायनान्शियल कंडिशन्स नसतात एवढे चांगले आणि कधी कधी हॉस्पिटॅलिटी एक जणांकडे लकी नाही का की आपल्याला सगळं हॉस्पिटॅलिटी भेटतंय, पण सगळ्यांनाही भेटतंय. काही लोक पॉवर्टीमुळे त्यांना नाही भेटत. सो आय थिंक वी शुड प्रोव्हाइड फ्री हॉस्पिटॅलिटी टू पीपल सफर फ्रॉम पॉवर्टी. जे लोक डिस्क्रिमिनेशनमुळे बुली पण होत आहेत. एक्सपिरियन्स मध्ये त्याच्यात मॅचिंग केलंय हे सांगू शकतोय की डिस्क्रिमिनेशन खूप वापर होते इंडियामध्ये. रेसिझम, सॅनिझम नॉर्मल गोष्टी आहेत. लोक सॅनिझम खराबमध्ये बोलतात. I don't prefer it because it is just like bully and especially खूप डिस्क्रिमिनेशन होतं आणि एज्युकेशन कडे एवढं लक्ष नाही राहत. तुझ्याकडे काही आहे? मला काय वाटत मागव देशामध्ये काय नसतं, काय नसतं. साऊथ इंडियामध्ये महाराष्ट्रीयन एज्युकेटेड आणि बांगलामध्ये म्हणजे साऊथ इंडियामध्ये जास्त पाणी हवं. माझं तुम्हाला वाटत आहे आपल्या भारतामध्ये काही असावं काही नसावं? तुमचा एखादा मुद्दा आहे? प्लास्टिक कुरकुरे वगैरे खातो ना, कुरकुरे कशामध्ये येतात? प्लास्टिक म्हणजे कुरकुरे खायला चांगले वाटतात, त्यानंतर तुझं रॅपर आहे ना, त्याला नष्ट व्हायला किती दिवस लागतात माहिती का? 5 वर्ष लागतात त्या नष्ट रॅपरला नष्ट व्हायला. कुरकुरेचा जो कागद असतो ना, कागद प्लास्टिकचा असतो ना, तो नष्ट व्हायला त्याला खूप वेळ लागतो. आपण कुरकुरे खायला पाहिजे का? मग त्यापेक्षा घरी बनवून खाल्लं तर ते रॅपरचं प्लास्टिक बनवणं कमी होईल ना. चॉकलेट खातो आपण, चॉकलेट प्लास्टिक रॅपर असेल ते पण प्रदूषण होतं ना. आपण कोण करतो प्रदूषण? आपणच करतो आणि आपल्यालाच नको प्रदूषण, नको आहे की नाही? गव्हर्नमेंट करते का प्रदूषण? करतंय कोण? आपण. आणि आपल्याला स्वच्छ भारत पाहिजे, आहे की नाही? कसं आहे ना, आपण एवढा विचार करत नाही. कारण की पुढे माझ्या एका याने काय होणार असं विचार करतो. मी एकट्याने हे बंद केल्याने काय होणार? पण तरी पण होईल. प्रयत्न तर करायला पाहिजे की नाही?
है ना. आपण छोटासा प्रयत्न तर करू. चला आज मी असा संकल्प करूया, आज मी जे जे प्लास्टिक मध्ये तयार करून येतं, प्लास्टिकला पर्याय तर नाही आहे ना. कारण आता आपलं एवढं झालेलं आहे. आता आपल्याकडे माझं पण आपण जे आणलं एवढं कमी कमी आणलं. आपण शेक्सपियर आणले, काय करायचं आपलं स्केच काय आपण आणलं, पण मिनिमम यूज करू शकतो. पण आपण काय काय तरी अवॉइड करू शकतो ना, छोट्या छोट्या गोष्टी. समजा एक कुरकुरेचं झालं किंवा आपल्या पॉपकॉर्न पण प्लास्टिक मध्ये, तर आपण घरी बनवायला सांगू शकतो आईला, किंवा आपण ते स्वतः आईला मदत करून बनवू शकतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी पावलं पण तुमची जे स्वप्न आहे, जे तुम्ही चार्टवर ते अचीव्ह करायला मदत करू शकता. ओके, बरोबर आहे. भूक लागली. आणखी काय होता मुद्दा जो राहिलाय, कव्हर करायचा जास्तीत जास्त राहिलाय का मुद्दा? हा, ह्युमन राईट्स. हा, ह्युमन राईट्स. मग आता थोड्या वेळ तुम्ही सांगितलं आणि करायला पाहिजे, आणि तिला पण विचारायला पाहिजे तुला एखादी सुट्टी पाहिजे का काय. सुट्टी द्यायची, काहीच करू नका. तुला बोलू नाही बोलू, आम्ही जेव्हा करू आमचं काम करू, पप्पाची काळजी घेऊ. पप्पांनी पप्पांना सांगायचं असं पण करा. एखादा दिवस, महिन्यात एखादा दिवस. ह्युमन सेफ्टी जी सोसायटी मध्ये आहे ना, सोसायटीमध्ये ह्युमन सेफ्टी कशी, काय अनसेफ काय वाटतं, काय अनुभव आहे? Absolutely, and it protects us, right, in all this scenario which we discussed. Yes. उभे राहून बोलले तरी चालेल, थोडा आवाज येत होता. उभे राहून बोला. Between men and women, okay, how they both should get treated, right, on the basis of anything. I mean genderचा जो टॉपिक आहे आपण तो घेऊ जेंडर टॉक मध्ये, आपण त्या सगळ्या गोष्टी. जसं की मी आधी व्हिडिओमध्ये मेन्शन केलं, संविधानाचं हे वर्कशॉप आहे. मला पूर्ण दिवस अटेंड करणं शक्य झालं नाही, मला हाफ डेज वर्कशॉप अटेंड करू शकले. आणि ही संविधानाची कार्यशाळा 7 जून या दिवशी झाली होती. व्हिडिओ अपलोड करण्यासाठी थोडा लेट झालेला आहे, आणि ही जी क्लिप मी तुमच्याशी बोलते ही मी आत्ता शूट करत आहे. तर आज हा व्हिडिओ तुमच्या भेटीला येणार आहे. आणि लंच ब्रेक नंतर सुद्धा बऱ्याच ॲक्टिव्हिटी घेण्यात आल्या. मुलांबरोबर बरेच डिस्कशन करण्यात आले. जसं की संविधानाची प्रस्तावना आहे त्याच्यावर डिस्कशन झालं, त्याचबरोबर जेंडर इक्वेलिटीवर डिस्कशन झालं. काही संविधानाचे मुद्दे समजून सांगण्यात आले. मुलांनी छान असे स्किट सादर केले. जे मुलं आपल्या आयुष्याच्या म्हणजे नवीन टप्प्यावर आहेत, ज्यांची 10th झालेली आहे, यांना कॉलेजला जाणं, त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांना त्याचा सत्कार करण्यात आला. आणि त्याचबरोबर सर्व मुलांना म्हणजे रीडिंगसाठी प्रोत्साहन सुद्धा देण्यात आलं, आणि सर्व मुलांना पुस्तकं वाटप सुद्धा झाली. आणि मुलांनी सुद्धा हे वर्कशॉप जे आहे ना खूप छान एन्जॉय केलं, आणि बरेच छान आमच्याकडे पॉझिटिव्ह फीडबॅक सुद्धा आले ह्या वर्कशॉपनं. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या भागामध्ये अशा कार्यशाळेचं आयोजन करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स देत आहे. तुम्ही नक्की तिकडे कॉन्टॅक्ट करू शकता, आणि तुमच्या मुलांचा सुद्धा सहभाग अशा प्रकारच्या संविधान कार्यशाळेमध्ये नोंदवू शकता. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर म्हणजे लंच ब्रेक नंतर ज्या काही ॲक्टिव्हिटी झालेल्या ना त्याचे काही फोटोज माझ्याकडे मला भेटले, अवेलेबल झाले, म्हणजे तेच मी ह्या व्हिडिओच्या एंडिंगला ॲड करत आहे. तर ते सुद्धा बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. हर एक भारतीय व्यक्ती एक दुसऱ्याशी भाऊ आणि सत्य वागायला पाहिजे, म्हणून आता माफी मागे एक दुसऱ्याची. चालेल.
जेंडर इक्वालिटी.